मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळ परिसरामध्ये दरड कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। डोंगराचा काही भाग खचून 2 ते 3 घरांवर आला असून ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल, मुंबई पोलीस, एनडीआरएफचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचलेत आणि आता मोठी अपडेट समोर येते। या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आता 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय गंभीर आणि दुर्दैवी अशी ही घटना आपण म्हणू शकतो। मुंबईच्या घाटकोपरमध्ये पहाटे 3 वाजता ही दरड कोसळली आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। सकाळपासून आपण पाहतोय अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता, बचाव कार्य तिथे सुरू होतं, मात्र आत्ताच अपडेट आलेली आहे। आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेले होते। 2 जणांचा मृत्यू आधी झालेला होता, 5 ते 6 जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत होती। यापैकी आता 5 जण आपण पाहतोय, 5 जणांचा मृत्यू या संपूर्ण दुर्घटनेत झालेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मयूर राणे थेट जोडले गेलेले आहेत। मयूर, 5 जणांचा मृत्यू झाल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर येते, अधिकची माहिती। नक्कीच जर पाहायला गेलं सकाळच्या 3च्या सुमारास ही घटना घडली होती। साधारण 4 ते 5 तास झालेले। आता 3 जणांचा मृतदेह आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये जर पाहायला गेलं 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। अजून काही जण अडकल्याची माहिती आहे ती येत आहे। एनडीआरएफ दल असेल किंवा अग्निशमन दल असेल, त्यांना इथे काही अडचणी निर्माण होत आहेत। गल्ली निमुळती असल्यामुळे त्यांना जसे काम करायचे आहे त्याच्यानं काम करायला भेटत नाही आहे। मात्र मॅन टू मॅन आणि स्थानिक नागरिक असतील हे आता ढिगारा काढण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच इथं बचावाचे प्रयत्न मात्र सुरू होते, मात्र आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। धन्यवाद मयूर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।